परंतु प्रश्न हमारा छोटा नहीं था, समय पर नैपकिन का उपलब्ध होना और नैपकिन को उचित तरह से डिस्ट्रॉय करना। ये समस्या हमारे बीच में थी। स्टाफ रूम में भी हम लोग बैठते थे तो इसकी चर्चा करते थे। तो हमें एक बार मालूम हम ऐसा ध्यान में आया कि विवेकानंद नगर महानगर पालिका स्कूल में डॉक्टर चैतन्य शिंबेकर, जो जाने माने नागपुर के गायनोकोलॉजिस्ट हैं और पुरुष गायनोकोलॉजिस्ट है, सबसे बड़ी विशेषता है उनकी। तो उन्होंने स्वामी विवेकानंद नगर शाला को ये दिया है, इजी बर्निंग इंसिनरेटर मशीन दिया है जिससे पैड जलाया जाता है। तो हमने सोचा कि चलो एक बार उनसे हम इस बात के लिए डिमांड कर सकते हैं। तो फैमिली डॉक्टर भी हैं हमारे, और मैं किसी कारणवश उनके क्लिनिक में गई तो मैंने उनके सामने प्रस्ताव रखा कि सर, यदि हमारे स्कूल में ये 2 मशीन यदि हमको मिलती है तो हमारे लिए बहुत सुविधाजनक हो जाएगा, और हमें ये समस्या आती है। और सौभाग्यवश उन्होंने सहर्षि इस बात को स्वीकार कर लिया और कहा कि 3 अगस्त को उनका जन्मदिन था। उन्होंने कहा 2 अगस्त तक तुम्हारे स्कूल में ये 2 मशीन इंस्टॉल हो जाएगी। और 3 अगस्त 2019 को 3 अगस्त 2019 को डॉक्टर चैतन्य शिंबेकर जी के में वेंडिंग मशीन और इसी बर्निंग इंसिनरेटर का इंस्टॉलेशन हुआ। और उसके बाद से हमारे बच्चों की समस्या एकदम सॉल्व हो गई। 5 रुपए का कॉइन डालने के बाद वेंडिंग मशीन से वो इजीली पैड निकाल सकती थी, और पैड को अपने मशीन में डालकर उसका विलेवाट लगाना जिसे कहते हैं, उसका व्यवस्थापन करना भी हमें बहुत इजी हो गया। वो समस्या से तो हम मुक्त हो गए थे। प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर चैतन्य शेंबाळकर सर हे आपल्या आजच्या या वेबिनार मध्ये जॉईन झालेले आहेत। सरांचा खूप खूप मी आभार व्यक्त करू इच्छिते की त्यांनी खूप व्यस्ततेमध्ये आपल्यासाठी या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वेळ काढलेला आहे। हॅलो, ऐकू येतंय? हा सर, आवाज येतोय तुमचा सर? येतोय ना? सर्वप्रथम मी डॉक्टर बालमणी नंदाला, मधुलिका तिवारी आणि सुषमाताई मानकर या तिघांचे विशेष आभार मानतो की यांनी मला इथे बोलायची संधी दिली। आणि मला फार चांगलं वाटतंय की तुमच्या सोबत मी संवाद साधण्याचा इथे प्रयत्न करणार आहे। मासिक पाळीच्या संदर्भात मध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या की आपण स्त्रियांना जर विचारलं की मासिक पाळीचं तुम्हाला काय जेव्हा ओपीडी मध्ये पेशंट तपासत असतो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की पेशंट ह्या आपल्या कोणीतरी मध्ये बोलतो आहे, कृपा करून सगळे आपल्या म्यूट वर ठेवा कारण इथे डिस्टर्ब भक्ते मॅडम, निलिमा भक्ते मॅडम, आपला माईक सुरू आहे, बंद करा आपण आपला माईक। बंद करायचा आहे माईक। हा, कृपा सगळ्यांनी आपले माईक बंद ठेवावे की जेणेकरून तुम्हाला शांतपणे माझं बोलणं ऐकता येईल। तर सांगायचा उद्देश म्हणजे मी जेव्हा ओपीडी मध्ये पेशंट तपासत असतो आणि स्त्रिया जेव्हा मासिक पाळीच्या संदर्भामध्ये कंप्लेंट्स घेऊन येतात तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा माळी खूप जास्त जाते तेव्हा त्यांना वाटतं की ती कमी झाल्या पाहिजे, जेव्हा ती कमी जाते तेव्हा त्यांना वाटतं की ती लवकर जास्त यायला पाहिजे, जेव्हा ती लवकर येते तेव्हा असं वाटतं की थोडी उशीर यायला पाहिजे, आणि जेव्हा खूप उशीर येते तेव्हा त्यांना वाटतं की ती लवकर यायला पाहिजे। थोडक्यात म्हणजे मासिक पाळीचा आणि स्त्रियांचा संबंध जो आहे तो आहे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशासारखा हा संबंध आहे। तर सांगायचा उद्देश म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की मासिक पाळी का बरं येते आणि त्याचं कारण काय। तर त्याचा ऍक्च्युली फिजिओलॉजीचा जर तुम्ही विचार केला तर बेसिकली गर्भाशयाची जी पिशवी असते त्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये दर महिन्याला काही चेंजेस होत असतात। ते चेंजेस जे असतात ते चेंजेस याच्याकरता होतात की समजा पिरियड जो असतो तो 3 ते 4 दिवसाचा असतो, त्याच्यानंतर जवळपास 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असतं, आणि ओव्ह्युलेशन झालं म्हणजे स्त्रीबीज ग्रंथीमधनं स्त्रीबीज जेव्हा बाहेर निघतं त्यावेळेस ते बाहेर निघालेल्या स्त्रीबीजांना फर्टिलाइज करायच्या दृष्टीने जो पिरियड असतो तो फर्टाईल पिरियड असतो। त्या पिरियड मध्ये जर धारणा जर झाली तर तो गर्भपिशवीमध्ये चांगल्या प्रकारे अटॅच व्हावा म्हणून गर्भाशयाची पिशवी जी आहे ती तयारी करत असते। आणि जसं आपण आपल्या घरी जेव्हा पाहुणा येतो तेव्हा त्याचा बेड तयार करतो, त्याला चांगली गादी देतो, त्याला चांगली चादर देतो, त्याच्याप्रमाणे गर्भाशयाची पिशवी देखील गर्भात झाला तर गर्भ अटॅच व्हायला मदत व्हावी म्हणून तयारी करत असते। आणि त्याच्यामध्ये गर्भाशयाचं लायनिंग जे असतं ते वाढत जातं। समजा गर्भधारणा झाली नाही तर काय होतं की ते जे आतला लेअर जो असतो तो जाड झालेला असतो तो बाहेर निघतो, आणि तो बाहेर जो निघतो तो ब्लड क्लॉट्स आणि त्याच्या लायनिंगच्या स्वरूपामध्ये बाहेर निघतो, त्यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो। आमच्या पुस्तकामध्ये याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे। त्यांनी म्हटलंय की मासिक पाळी म्हणजे काय माहितीये का,
मासिक पाळी म्हणजे वीपिंग ऑफ अ डिसअपॉइंटेड युट्रस, म्हणजे जणू काही नाराज झालेलं युट्रस, डिसअपॉइंट झालेलं युट्रस हे रडतं आहे असं आपल्याला त्याच्यातनं बोध होतो. त्यालाच मासिक पाळी म्हणतात. कारण दर महिन्याला मासिक पाळी व्हायच्या आधी गर्भाशयाची पिशवी तयारी करत असते गर्भ अटॅच व्हायला. तर हे तुम्हाला मी याच्याकरता सांगतो की तुम्हाला सगळ्यांना मासिक पाळी का बरं होते हे माहिती असायला पाहिजे. आता मासिक पाळीच्या संदर्भामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण समाजामध्ये बोलू शकत नाही, आणि पुरुषांना स्पेशली, विशेषतः पुरुषांना याच्याबद्दल वैद्यकीय आणि शास्त्रीय माहिती मुळीच नसते आणि त्यांना ती माहिती करून घ्यायची देखील नसते. तर आज बालमणी मॅडमने मला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये पुरुषांचा काय रोल राहील याच्याबद्दल देखील बोला, आणि म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की मासिक पाळी होणं म्हणजे काय असतं, बेसिकली काय होतं ते तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता जेव्हा मासिक पाळी सुरू होते त्या काळामध्ये, आणि कारण तुम्ही सगळे शिक्षक आणि शिक्षिका आहात आणि तुमच्या रोजच संपर्कामध्ये अशा मुली येतात ज्या 7वी 5वी 6वी 7वी 8वीतल्या असतात, त्यावेळेस मासिक पाळी सुरू व्हायची वेळ असते. आणि जेव्हा मासिक पाळी सुरू होते त्यावेळेस त्या मुलीची स्थिती थोडी विचित्र असते. त्यांचा हा जो ट्रान्झिशनल पिरियड असतो, ज्यावेळेस त्या पौगंडावस्थामध्ये असतात, जेव्हा त्या छोट्या मुलीच्या स्त्री बनणार असतात, तर तो जो ट्रान्झिशनल पिरियड असतो त्या पिरियडमध्ये त्यांच्या मनात अनेक विचार येत असतात आणि त्यांच्यामध्ये काही काही गोष्टी असतात ज्यांच्याबद्दल त्यांना बरेचदा माहिती पण नसते. तर अशा परिस्थितीमध्ये बेसिकली आपली जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये शिक्षकांची जबाबदारी फार महत्वाची असते. कारण शाळेमध्ये जेव्हा शिक्षक येतात आणि शाळेमध्ये मुली येतात आणि शिक्षक त्यांना जेव्हा शिकवतात त्यावेळेस त्याच्याबरोबर त्यांची जबाबदारी असते की त्या मुलींचा मासिक पाळीच्या संदर्भात देखील बरोबर त्यांना गाईड करायचं. आणि शिक्षकांनाच नाही तर शिक्षिका बरोबर शिक्षक देखील, समजा तुमचे क्लास टीचर समजा मेल असतील किंवा पुरुष असतील तर त्यांना देखील त्याच्यामध्ये त्यांना मदत करण्याची गरज असते. त्याचबरोबर घरामध्ये आईची भूमिका देखील महत्वाची असते, कारण आई ही त्यावेळेस मुलीची मैत्रीण असते आणि तसंच शिक्षिका ही देखील मुलीची मैत्रीण असते. आणि त्या दोघींनी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने हे समजावून सांगायला पाहिजे की मासिक पाळी येणं हे नैसर्गिक आहे, याच्यामध्ये ऍबनॉर्मल असं काहीही नाही आणि त्याचा बाऊ करायची गरज नाही. तर हे एक महत्वाचं गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. आता मला इथे सांगायला अतिशय अभिमान वाटतो की नुकतंच मंजुलिका मॅडमनी त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला सांगितलंय. जवळपास 6 शाळांमध्ये आणि विशेषतः कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये मी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्स आम्ही इन्स्टॉल केलेले आहे. ओमेगा हॉस्पिटल तर्फे आणि आमचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे ओम चॅरिटेबल ट्रस्ट, या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अनेक शाळांमध्ये वेंडिंग मशीन सॅनिटरी नॅपकिन्सचे इन्स्टॉल केलेले आहेत. हे वेंडिंग मशीन जेव्हा आम्ही लावलं त्याच्यासोबत आपण इन्सिनरेटर पण लावलं. कारण काय की जेव्हा तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स जेव्हा तुम्ही लोकांना वापरायला देतात तेव्हा शाळेतल्या मुलींना इमर्जन्सीमध्ये जर गरज पडली तर ते नॅपकिन्स अवेलेबल व्हावे आणि ते देखील कमी पैशामध्ये व्हावे म्हणून आम्ही ही व्यवस्था केलेली आहे. आणि ही व्यवस्था करताना आम्ही ही देखील गोष्ट लक्षात ठेवलेली आहे की त्या सॅनिटरी नॅपकिन्सचं डिस्पोजल देखील चांगलं व्हायला पाहिजे. कारण असं म्हणतात की सॅनिटरी नॅपकिनचा जो वेस्ट आहे तो वेस्ट जो आहे तो वेस्ट जर तुम्ही व्यवस्थित त्याचं डिस्पोजल नाही केलं तर हे सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत ते एक मोठा कचरा म्हणून पुढे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात आणि त्यामुळे त्याचं इन्सिनरेशन किंवा त्याचा विल्हेवाट लावणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू शकतो की मुलींना विशेषतः हे सांगायला पाहिजे की टॉयलेटमध्ये किंवा बेसिन मध्ये किंवा कुठे ओपन मध्ये या सॅनिटरी नॅपकिन्स त्यांनी टाकायला नको. आता काय झालेलं आहे की इतक्यामध्ये अशा काही नॅचरल किंवा ऑर्गॅनिक गोष्टी यायला लागल्या आहेत ज्या सॅनिटरी नॅपकिन्सला रिप्लेस करतात आहेत. आणि आपण जसं म्हणतो ना बॅक टू स्क्वेअर वन, तर पुन्हा आपण त्याच ठिकाणी जातो आहोत. जसं पूर्वीच्या काळी माझ्या आईच्या काळामध्ये मला आठवतं की त्या स्त्रिया कापड वापरायच्या आणि ते कापड वॉश करायच्या. आता असं झालेलं आहे की हे जे सॅनिटरी नॅपकिन्स आहे याचा डिस्पोजलचा इतका प्रॉब्लेम येतो आहे की पुन्हा एकदा बांबू पासून किंवा कापडापासून बनवण्याचे नॅपकिन्स पण आता यायला लागलेले आहेत बाजारामध्ये. तसंच एक मेन्स्ट्रुअल कप यायला लागलेला आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि टॅम्पून्स असतात, टॅम्पून्स आणि मेन्स्ट्रुअल कप्स यायला लागलेले आहेत. हे मेन्स्ट्रुअल कपचा ऍडव्हान्टेज आहे की ते सिलिकॉनचे कप्स असतात आणि ते कप तुम्ही एकदा जर विकत घेतले तर 10 वर्षापर्यंत चालतात. त्याच्यामध्ये रिकरंट खर्च खूप कमी आणि ते वॉश करायला आणि साफ करायला अतिशय सोपे आहेत. तर मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पून्स आणि बांबूपासून किंवा कापडापासून बनवलेले सॅनिटरी पॅड्स ही गोष्ट नवीन गोष्ट आहे, ही तुम्हाला मी ते सांगू इच्छितो जे तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याचबरोबर
आता मी तुम्हाला इथे एक सांगावं असं वाटतं की आम्ही जे सॅनिटरी नॅपकिनचे मशीन्स लावले त्याचा चांगला उपयोग होतो आहे आणि मधुलिका मॅडमने आताच आपल्याला सांगितलं आणि त्याच्याबद्दल मला समाधानी वाटतंय. आणि माझा मानस आहे की आणखीन आणखीन शाळांमध्ये आम्ही हे करू शकतो. फक्त मला तुम्ही सांगा की आम्हाला त्याची गरज आहे, मी तुम्हाला निश्चितच मदत करू शकतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या स्त्रियांना जेव्हा मासिक पाळी सुरू होते आणि मासिक पाळीमध्ये जेव्हा स्त्रियांना मासिक पाळी असते त्याच्याबद्दल स्त्रियांच्या मनामध्ये बरेच टॅबू आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांच्या काही संकल्पना आहेत त्या की चुकीच्या आहेत. आणि विशेषतः पुरुष प्रधान समाजामध्ये पुरुषांना देखील आपल्याला हे सांगायला पाहिजे की स्त्रियांच्या बाबतीमध्ये मनामध्ये जे मासिक पाळीच्या धरून जे टॅबू आहेत, जे विचार योग्य नाही आहेत, ते विचार त्यांच्या मनातून काढण्याचं काम पुरुषांनी देखील करायला पाहिजे, स्त्रियांनी देखील करायला पाहिजे. जसं की समजा आपण पूर्वीच्या काळी मला आठवतं की मासिक पाळी असली की स्त्रिया वेगळ्या बसायच्या आणि त्यांना कोणी शिवायचं नाही आणि त्या चटईवर बसायच्या. ते रॉंग आहे हे सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. मी तर म्हणेल की मी एक पाऊल पुढे जाईल, मी म्हणेल की देवाला हात जोडायला देखील काही हरकत नाहीये. मासिक पाळी असणं हे नैसर्गिक प्रक्रिया, ज्यामध्ये देवाचं नाव घेऊ नये किंवा देवळात जाऊ नये असं देखील नाही आहे. त्याचबरोबर असं म्हणतात की तो डोकं धुवायचं नाही किंवा काही लोकांना आंघोळ करायची नाही, डोकं धुवायचं नाही, हे पण रॉंग आहे. तुम्ही मासिक पाळीच्या वेळेस डोकं धुतल्याने काहीही प्रॉब्लेम येत नसतो हे तुम्ही सांगायला पाहिजे, स्पेशली विद्यार्थिनींना आणि मुलींना. त्याचबरोबर मासिक पाळी असताना कोणत्याही स्पोर्ट्स किंवा ऍक्टिव्हिटी करू शकत नाही हे पण चुकीचं आहे. तुम्ही कुठलेही खेळ खेळू शकता, मासिक पाळीच्या मध्ये खेळ खेळायचा नाही, व्यायाम करायचा नाही, ही देखील चुकीची गोष्ट आहे आणि तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये ठासवून सांगायला पाहिजे की ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की पुरुषांचा देखील रोल आहे. कारण पुरुषांनी जर समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर पुरुषांच्या मनामध्ये हा बदल पहिल्यांदा आला पाहिजे. कारण आपल्याकडे अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि पुरुष म्हणतील तीच पूर्व दिशा, ही फॅक्ट अजून देखील आहे. इथे मी तुम्हाला पॅडमॅन या चित्रपटाबद्दल विशेष करून सांगू इच्छितो. कारण पॅडमॅन हा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये अक्षय कुमारने अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि त्यानिमित्त मी अक्षय कुमारचे आणि विशेषतः त्या दिग्दर्शकाचे देखील अभिनंदन करेल की इतका कमी न बोलण्याचा विषय किंवा असा विषय ज्या विषयावर कोणी बोलत नाही या विषयावर त्यांनी चित्रपट काढला आणि तो चित्रपट देखील अतिशय सुंदर चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या आहे. त्याच्यामुळे मासिक पाळीबद्दलचे जे टॅबू आहेत ते टॅबू पुष्कळ अंशाने दूर झालेले आहेत. आणि मी तर म्हणेल की प्रत्येक पुरुषाला सायंटिफिकली याचं नॉलेज असायला पाहिजे. आता आणखीन एक मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मासिक पाळी सुरू असते त्यावेळेस पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे. तर कधी जसं कामामध्ये म्हणा किंवा शाळेमधल्या मुली म्हणा, मासिक पाळीच्या वेळेस समजा त्यांना पोटामध्ये दुखतं आहे किंवा हेवी ब्लिडिंग होत आहे, त्याच्यामुळे त्यांना काम करणं शक्य नाहीये, तर त्यांना मदत करणं किंवा त्यांना रेस्ट देणं किंवा गरज पडल्यास सुट्टी देणं याच्यामध्ये देखील पुरुषांचा सहभाग आहे. कारण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, ज्याला आपण एम्पथी म्हणतो, एम्पथी, नुसती सिंपथी नको तर त्यांना एम्पथी असायला पाहिजे आणि त्यांनी विचार करायला पाहिजे की पुरुषांना मासिक पाळीचा त्रास कसा असतो हे माहिती नसतं, पण त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे की त्यावेळेस बरेचदा स्त्रियांची एफिशियन्सी कमी होते. काही मुलींच्या स्त्रियांच्या पोटामध्ये दुखत असतं, काही वेळेस ब्लिडिंग खूप हेवी जातं, त्याच्यामुळे त्यांचं वर्क करण्याची कॅपॅसिटी कमी होऊ शकते. स्त्रियांना पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि पुन्हा कोणीतरी बोलताय मला असं वाटतं. माधुरी दिनेश मॅडम, आपला माईक म्यूट वर ठेवा आपण. बाकीच्या सर्वांनी पण खूप डिस्टर्बन्स होत आहे आणि आपल्याला पूर्वसूचना या संदर्भात देण्यात आलेली होती की आपले माईक आपल्याला सगळ्यांना बंद ठेवायचे आहे. माधुरी दिनेश मॅडम, तर प्लीज कंटिन्यू. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की स्त्रियांबरोबर पुरुषांनी देखील समजून घ्यायला पाहिजे की स्त्रियांची एफिशियन्सी कमी होऊ शकते. त्यांच्या पोटात दुखत असेल किंवा त्यांना ब्लिडिंग जास्त होत असेल तर त्यांना आरामाची गरज असते आणि एखाद वेळेस त्यांना सुट्टी पण घ्यावी लागू शकते जर प्रॉब्लेम असेल तर. या गोष्टी सगळ्या पुरुषांनी देखील समजून घ्यायला पाहिजे. तर थोडक्यात म्हणजे मला असं वाटतं की आपण जर मासिक पाळीला ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे समजून घेतलं, मासिक पाळीच्या वेळेस हायजीन किंवा स्वच्छतेचं महत्व सगळ्यांना पटवून सांगितलं, मासिक पाळीचा बाऊ न करता त्याच्याशी रिलेटेड जे टॅबू आहेत
ते टॅबू आपण दूर केले तर आपला समाज निश्चितच प्रगती करेल, यात काही शंकाच नाही. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या व्यासपीठावर तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. डॉक्टर अर्पिता मॅडम, ज्या की आमच्या चांगल्या फ्रेंड आहेत, त्या पण आता जॉईन झालेल्या आहेत. हेलो डॉक्टर अर्पिता. हाय. हाय सर. हाय जब सर. तक तुमने लॉग इन नहीं किया, मैंने थोड़ा सा मेरा टॉक फिनिश कर दिया. सर सुना मैंने, बहुत अच्छा था आपका. और रिक्वेस्ट भी किया कि अभी वर्धा की स्कूल के लिए भी हम आपसे एक मशीन मांगेंगे, तो यही सोच रही थी कैसे बोलूं करके. बिलकुल आपण करेंगे. और मैं सभी को यही कहना चाहता हूँ, मी सगळ्यांना तेच सांगू इच्छितो की मी मदत करायला तयार आहे, कारण मला फार त्याच्यामध्ये समाधान मिळतं. आणि तुमची जर इच्छा असेल तर आपण हे आणखीन शाळांमध्ये पण इन्स्टॉल करू शकतो. फक्त शाळा सुरू व्हायला पाहिजे, कारण कोरोनामुळे शाळाच बंद आहेत. त्याच्यामुळे खरंच सगळ्यांनाच विचित्र वाटतं आहे. आणि ती मजा नाहीये जी शाळेची मजा असते, ती ऑनलाईन क्लासेसमध्ये ती मजा येऊ शकत नाही. मुलांनाच देखील फार कोंडल्यासारखं वाटतंय, पण आता त्याला काही उपाय नाही. देवाजवळ आपण प्रार्थना करूया की हा कोरोना लवकरच जाईल आणि आपण सगळेजण पुन्हा पूर्वीसारखे स्वच्छंदपणे सगळे कामं करू शकू. तर पुन्हा एकदा मला या व्यासपीठावर तुम्ही बोलवलं आणि माझे विचार, मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू.